बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदिवासी समाजाचा राघोजी भांगरे यांचा आम्ही मागतो हक्काचे आम्ही मागे हर हर कोळी नदीवरून माझ्या कोळी मल्हार कोळी टोपलेपुढे ढोरकोळी वैता प्रमाणपत्र माझ्या कोळी मल्हार कोळी ढोरकोळी टोपलेपुढे वैता प्रमाणपत्र संविधानिक प्रमुख मागण्या आहेत की आमच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भेदभाव केला जातो। महाराष्ट्रामध्येही कोळी बांधवांच्या दोन विभाग केलेत वेगवेगळे। एक विभाग TSP म्हणजेच आदिवासी क्षेत्र आणि दुसरा विभाग OTSP म्हणजे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील असं दोन विस्तारित क्षेत्रातील कोळी। परंतु आदिवासी क्षेत्रातील कोळ्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरच आदिवासी अनुसूचित जमातीचा दाखला मिळतो, वैधता मिळते। मग आमचं असं म्हणणं आहे की OTSP क्षेत्रातील कोळी बांधवांनी आपलं काय केलेलं आहे, OTSP क्षेत्रातील विस्तारित क्षेत्रातील ही सर्व कोळी बांधवांना अनुसूचित जमातीचा दाखला द्या, या मागणीसाठी आम्ही एकमेव मागणीसाठी इथं आलेलो आहे। आणि ह्याचे सगळे निवेदन मुख्यमंत्र्यांना असू द्या किंवा आदिवासी मंत्री असू यांना पोहोचलेले आहेत। हा सरकारचा निष्काळजीपणा आहे म्हणायचं आणि खोटारडेपणा आहे म्हणायचं। हे सरकार काम चालावं बोलतं, फक्त खोटं। इथं सगळं जे फुकट काय बोलतात ना त्याला ते सगळं विकायचं काम आहे यांचं, दुसरं काहीच नाही, खरं काही नाही, सगळी खोटी आश्वासन आहेत। तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने जे आताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला सत्तेत आणा आणि सत्तेत आणल्यानंतर तुमचा पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही प्रश्न सोडवतो आणि आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी असा कुठलाही भेदभाव न करता 1950 पूर्वीच्या सर्वांच्या नोंदी कोळी आहेत, सर्वांना अनुसूचित जमातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र देतो, हे त्यांचा शब्द आहे। हा त्यांनी खरा करावा, नाहीतर यांना खोटारडे म्हणावा, यांना काय लपंगे म्हणावा हे समजत नाही। अधिवेशनात लागलाच पाहिजे, नाही लागला तर आम्ही इथून मुंबई सोडणार नाहीत, हे नक्की आहे। आंदोलन आमचं चालू राहणार आहे जोपर्यंत प्रश्न मिटणार नाही। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं आदिवासी क्षेत्रातील कोळी बांधवांना जसा न्याय आहे तसाच विस्तारित क्षेत्रातील OTSP क्षेत्रातील कोळी बांधवांना न्याय दिला, आदिवासी महादेव मल्हार टोळकऱ्यांना न्याय दिला, परिपत्रक काढलं, GR काढला तरच आमचं आंदोलन संपणार आहे, अन्यथा आंदोलन संपणार नाही। कायदेशीर आधार काय संविधानामध्येच आम्ही 28, 29, 30 नंबर वरती आहे। आमची कोणतीही नवीन आरक्षणाची मागणी नाही, ऑलरेडी आम्ही आरक्षण मध्ये आहोत। त्यामुळे फक्त त्यांना अंमलबजावणी करायची आणि जे अधिकारी आम्हाला त्रास देत आहेत, म्हणजे पैसे दिले की जातीचा दाखला बी मिळतो आणि वैधता बी मिळते, पैसे नाही दिलं तर मिळत नाही। जर प्रकरण त्यांनी फेटाळलं तर आतापर्यंतच्या 100 प्रकरणं कोर्टात गेली तर 100ची 100 लोकांना व्हॅलिडिटी मिळालेत, जातीचे दाखले मिळालेत। कोर्ट खोटा आहे का? जर समित्या जर आमचे प्रकरण नाकारतात आणि तेच प्रकरण आम्ही कोर्टात घेऊन गेलो तर ते प्रत्येक प्रकरणाला आम्हाला आदिवासी कोळी जमातीचा STचा दाखला पण मिळालाय आणि वैधता पण मिळाल्यात। मग कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे यातला फरक सरकारला कळत नाही का? मग ह्या समित्या बंद करा आणि आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते तुम्ही फक्त आदेश करायचे, त्यासाठी कुठल्या बजेटमध्ये तरतूद करायची गरज नाही किंवा तुम्हाला हैदराबाद गॅजेट सुद्धा लावायची गरज नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये 28, 29, 30 नंबर वरती आम्ही आहोत। त्या हक्काचं फक्त तुम्ही रक्षण करा आणि ह्या सर्व गरीब बांधवांना न्याय मिळावा ही विनंती। आजचा हा पहिला दिवस आहे, आज त्यांची शोकसभा होती, आम्ही मान्य करतो त्यांनी नाही ऐकलं, परंतु जर त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल केली नाही तर याच्यापेक्षा नक्कीच आंदोलन तीव्र होणार आहे, हे नक्की आहे। पुरा महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटून उठेल आणि पुरा महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू होईल।